अहिल्यानगर शहरातील कोतवाली, नगर तालुका आणि MIDC पोलीस स्टेशन हद्दीतील दुकाने फोडणाऱ्या चोरट्यांना LCBनं दणका दाखवलाय। अहिल्यानगर शहरातील कोतवाली तसेच नगर तालुका आणि MIDC पोलीस स्टेशन हद्दीतील व्यापाऱ्यांच्या दुकानावर झालेल्या घरफोडीच्या गुन्ह्यांची उकल स्थानिक गुन्हे शाखेनं केली असून 2 आरोपी जेरबंद करण्यात यश मिळवलंय। अहिल्यानगर शहरातील आनंदधाम येथील रहिवासी संजय लुनिया हे 1 जुलै रोजी रात्रीच्या वेळी त्यांचे पशुखाद्य दुकान बंद करून घरी गेले असता अज्ञात आरोपींनी त्यांच्या दुकानाचं शटरचं कुलूप तोडून दुकानातील ड्रॉवरमधून रोख रक्कम चोरून नेली। याबाबत संजय लुनिया यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला। तर 3 जुलै रोजी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाआधारे संबंधित गुन्ह्याचा तपास करत असताना हा गुन्हा अकबर लुकमान खान आणि त्याच्या साथीदारांनी केला असून ते मोटरसायकलवर राधाबाई काळे महाविद्यालय परिसरात येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली। पोलीस पथकाने मिळालेल्या माहितीवरून संबंधित ठिकाणी सापळा रचून संशयित आरोपीचा शोध घेत असताना आरोपी आढळून आल्यानं त्यास ताब्यात घेत असताना एक संशयित आरोपी पळून गेला। पथकाने घटना ठिकाणावरून अकबर लुकमान खान आणि आर्यन पप्पू शेख या दोघांना ताब्यात घेतले। तर ताब्यातील आरोपीकडे पळून गेलेल्या संशयिताचं नाव विचारलं असता त्यांनी त्याचं नाव समीर शेख असं सांगितलं। पथकाने ताब्यातील आरोपींना विश्वासात घेत गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारणा केली असता त्यांनी त्यांचा फरार साथीदारासह अहिल्यानगर शहरातील मार्केट यार्ड येथील पशुखाद्य दुकान फोडून चोरी केल्याची माहिती दिली। तर आरोपी अकबर खान याच्याकडे त्यांनी आणखी कुठे गुन्हे केलेत का याबाबत चौकशी केली असता त्यांनी त्याच्या साथीदारासह 4 दिवसापूर्वी नगर तालुक्यातील साकत आणि मागील 2 महिन्यांपूर्वी नगर तालुक्यातील देहरे येथील मेडिकल दुकानाचे पत्रे उचकटून चोरी केल्याची माहिती दिली। तर आरोपीने दिलेल्या माहितीवरून 3 घरफोडीचे गुन्हे उघड झाले। ताब्यात घेतलेल्या आरोपींना कोतवाली पोलीस स्टेशन येथे गुन्ह्याच्या तपासकामी हजर करण्यात आलं असून पोलीस पुढील तपास करतायत। तर ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेत यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार यांनी ही कारवाई केली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।